2004 मध्ये दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पहिली घटना होती अमेरिकेत सुपर बाउल शो दरम्यानची, ज्यात गायिका जॅनेट जॅक्सन यांची परफॉर्मन्स दरम्यान कपड्यांशी संबंधित एक वादग्रस्त घटना घडली होती, ज्यामुळे तो व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय बनला. दुसरी घटना म्हणजे 2004चा हिंद महासागरातील त्सुनामी, ज्यात हजारो लोकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. या घटना इंटरनेटवर प्रचंड चर्चेचा विषय बनल्या होत्या, पण त्यांचे व्हिडिओ सहज उपलब्ध नव्हते. जावेद करीम यांना या दोन्ही घटनांचे व्हिडिओ ऑनलाईन पाहायचे होते, पण त्यांना ते कुठेच मिळाले नाहीत. इंटरनेटवर व्हिडिओ उपलब्ध असले तरी त्यांना सहजपणे शोधणे आणि पाहणे त्याकाळी खूप कठीण होते. जावेद करीम एकदा मित्रांसोबत पार्टी करत होते. त्यांच्याकडे पार्टीचे काही मजेशीर व्हिडिओ क्लिप्स होत्या, ज्या ते मित्रांसोबत शेअर करू इच्छित होते, पण त्यांना त्या शेअर करण्यात अडचण येत होती. त्या काळात इंटरनेटवर आजच्यासारखे सहज व्हिडिओ शेअरिंगसाठी कोणतेच साधन नव्हते. याच कारणाने त्यांना एका अशा प्लॅटफॉर्मची गरज जाणवली, जिथे लोक स्वतःचे व्हिडिओ सहजपणे शेअर करू शकतील आणि इतरांनाही पाहता येतील. त्यावेळी करीम पेपालमध्ये काम करत होते आणि करीम यांनी ही कल्पना आपल्या पेपालमधील दोन सहकारी मित्र स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ले यांच्यासोबत शेअर केली. त्यांनाही ही कल्पना खूप आवडली आणि त्यातूनच यूट्यूबच्या कल्पनेचा उगम झाला. चॅड हर्ली, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम हे तिघेही पेपाल या फिनटेक कंपनीत काम करत होते. चॅड हर्लीने पेपालमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलं, तर स्टीव्ह चेन आणि जावेद करीम हे सॉफ्टवेअर इंजिनियर्स होते. त्यावेळी त्यांनी ऑनलाईन माध्यमांमधील संधी लक्षात घेतली आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याचा विचार केला. पेपालमधील अनुभवामुळे त्यांनी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये शिकली होती. विशेषतः वापरकर्त्यांना सोपे इंटरफेस देणे, डेटा सुरक्षित ठेवणे आणि प्लॅटफॉर्मवर जलद आणि विश्वसनीय सेवा देणे या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. हेच तंत्रज्ञान आणि व्यवसाय कौशल्य यूट्यूबच्या निर्मितीत उपयोगी ठरले. यूट्यूब डोमेनची नोंदणी 14 फेब्रुवारी 2005 रोजी केली गेली. यूट्यूबची स्थापना ही सोपी गोष्ट नव्हती आणि करीम तसेच सहसंस्थापक चॅड हर्ली आणि स्टीव्ह चेन यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. यूट्यूबच्या सुरुवातीच्या काळात सर्वात मोठे आव्हान म्हणजे सर्व्हर स्पेस आणि बँडविड्थची आवश्यकता. उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ अपलोड आणि स्ट्रीमिंग करणे आणि हे करताना कमी वेळेत ते लोड होणे ही मोठी गोष्ट होती. त्यावेळी व्हिडिओ फाईल्स मोठ्या असल्यामुळे स्पेस आणि बँडविड्थची जास्त गरज होती. त्यावेळी इंटरनेटच्या गतीचीही मर्यादा होती, त्यामुळे व्हिडिओ लोड होण्यास जास्त वेळ लागत असे. सुरुवातीला त्यांनी अनेक वेळा सर्व्हर अपग्रेड केले. त्यानंतर यूट्यूब टीमने आपल्या साईटच्या तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली आणि खर्च कमी करण्यासाठी सर्व्हर व डेटा सेंटर व्यवस्थापनामध्ये गुंतवणूक केली. त्यावेळी सर्व्हर स्पेस आणि बँडविड्थची किंमत भरपूर होती आणि अशा प्लॅटफॉर्मला चालू ठेवण्यासाठी त्यांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज होती. सुरुवातीलाच संस्थापकांनी स्वतःच्या पैशाने यूट्यूबचे फंडिंग केले होते, तर काही फंडिंग वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून मिळवले. परंतु त्यांना भरीव निधीची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांनी सिक्वॉया कॅपिटल या व्हेंचर कॅपिटल फर्मकडून $35 लाख निधी उभारला, ज्यामुळे त्यांच्या तांत्रिक प्रणालींचा विकास करणे सोपे झाले. नवीन वेबसाईट असल्यामुळे लोकांना आपले व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यासाठी आकर्षित करणे ही मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. लोकांना व्हिडिओ शेअर करण्याचा फायदा समजून सांगणे आवश्यक होते. त्यांनी यूट्यूबची बेटा आवृत्ती 2005च्या मध्यात सुरू केली आणि वापरकर्त्यांना व्हिडिओ अपलोड करून मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करता येतील अशी सुविधा दिली. जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 रोजी मी ॲट द झू नावाचा व्हिडिओ अपलोड केला, जो यूट्यूबवरील पहिला व्हिडिओ ठरला आणि पुढे त्याचे एक ऐतिहासिक महत्त्व वाढले. यूट्यूब अधिकृतपणे 15 डिसेंबर 2005 रोजी लॉन्च केले. यूट्यूबवर सुरुवातीला साधे व्हिडिओ अपलोड करता येत होते, पण त्याचे वापरकर्त्यांचे प्रतिसाद उत्साहवर्धक होते. लोकांना आपले व्हिडिओ शेअर करण्याचे स्वातंत्र्य देणारे आणि जगभरातील लोकांना कनेक्ट करणारे व्यासपीठ म्हणून यूट्यूबने लोकप्रियता मिळवली. आणि हा पहिला असा प्लॅटफॉर्म बनला जिथे कुठलाही व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांशिवाय शेअर केला जाऊ लागला. जसजसे यूट्यूबची लोकप्रियता वाढली, तशी त्यावर विविध प्रकारची सामग्री अपलोड होऊ लागली. मूळ उद्देश लोकांना विचार, अनुभव आणि सर्जनशीलता शेअर करण्याचा होता, पण काही वापरकर्त्यांनी अश्लील आणि अनुचित सामग्री अपलोड करायला सुरुवात केली. यामुळे अनेक वापरकर्त्यांनी अशा व्हिडिओच्या विरोधात तक्रारी केल्या. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन यूट्यूबने आपल्या कंटेंट मॉडरेशन नियमांना अधिक कठोर केले आणि अनुचित सामग्री प्रतिबंधित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व मॉडरेशन प्रणाली वापरायला सुरुवात केली. यूट्यूबने एक रिपोर्टिंग प्रणाली लागू केली, ज्यामुळे वापरकर्ते अनुचित व्हिडिओची तक्रार करू शकतात. जर एखादा व्हिडिओ यूट्यूबच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करताना आढळला, तर तो व्हिडिओ हटवला जातो.
तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चॅनेल्सना बॅन करण्यात येते. यूट्यूबची लोकप्रियता इतकी वाढली की गुगलने यूट्यूबची खरेदी 9 ऑक्टोबर 2006 रोजी जाहीर केली आणि त्यासाठी $165 कोटी व्यवहार केला. हा व्यवहार सर्व स्टॉक डील स्वरूपात झाला होता, म्हणजेच यूट्यूबच्या संस्थापकांना गुगलचे शेअर्स देण्यात आले. या खरेदीमुळे यूट्यूबला गुगलच्या तांत्रिक आणि आर्थिक संसाधनांचा लाभ मिळाला, ज्यामुळे त्यांच्या सर्व्हरची क्षमता वाढवण्यात, वापरकर्ता अनुभव सुधारणा करण्यात मदत झाली. गुगलसोबतच्या या खरेदीमुळे यूट्यूब अधिक स्थिर, सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध प्लॅटफॉर्म बनला. यूट्यूबने 2005 ते 2006च्या काळात लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली, तेव्हा कॉपीराईट उल्लंघनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक वापरकर्त्यांनी कॉपीराईट असलेल्या चित्रपट, संगीत आणि इतर व्हिडिओ सामग्री अपलोड करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कॉपीराईट धारकांच्या तक्रारी वाढल्या. यूट्यूबला कॉपीराईट उल्लंघनाच्या संदर्भात सर्वात मोठा धक्का 2007 मध्ये बसला, जेव्हा वायकॉम नावाच्या प्रसिद्ध मीडिया कंपनीने यूट्यूबविरोधात $1 अब्ज दावा दाखल केला. वायकॉमच्या तक्रारीनुसार यूट्यूबवर त्यांच्या सामग्रीचे लाखो व्हिडिओ क्लिप्स अपलोड केल्या जात होत्या, ज्यात त्यांची परवानगी नव्हती. वायकॉम प्रकरणामुळे यूट्यूबला कॉपीराईट उल्लंघनासंबंधीच्या कायद्यांवर गंभीरपणे विचार करावा लागला. यूट्यूबने त्यानंतर एक उपाय म्हणून कॉन्टेंट आयडी नावाची प्रणाली तयार केली. कॉन्टेंट आयडी प्रणालीमुळे कॉपीराईट मालकांना त्यांच्या व्हिडिओ सामग्रीवर स्वतःचे हक्क व्यवस्थापित करण्याची सुविधा मिळाली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपीराईट धारकांना त्यांच्या सामग्रीवरील दावे करण्याची, ते व्हिडिओ ब्लॉक करण्याची किंवा त्यातून मिळणाऱ्या जाहिरात उत्पन्नावर हक्क ठेवण्याची परवानगी मिळाली. कॉन्टेंट आयडीच्या अंमलबजावणीनंतर यूट्यूबवरील कॉपीराईट उल्लंघन कमी झाले, परंतु तरीही काही लहान समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुधारणा सुरूच राहिल्या. 2007 मध्ये यूट्यूबने पार्टनरशिप प्रोग्राम सुरू केला, ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओंसाठी पैसे मिळवण्याची संधी मिळाली. यामुळे अनेक लोकांनी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे युजर्सच्या संख्येत अधिक वाढ झाली. 2010 मध्ये यूट्यूबने HD व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश केला. 2012 साली यूट्यूबवर दर मिनिटाला 60 तासांचे व्हिडिओ अपलोड होऊ लागले, जो प्लॅटफॉर्मच्या वाढीचा एक मोठा टप्पा होता. यूट्यूबचा वापर केवळ मनोरंजनासाठी नव्हता, तर शैक्षणिक संसाधनांसाठीही महत्त्वाचा ठरला. विविध विषयांवरील ट्युटोरियल्स, मार्गदर्शक व्हिडिओ आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांमुळे यूट्यूबने एक व्यापक माहितीचा स्रोत बनला. 2016 पर्यंत यूट्यूबवर 100 कोटीपेक्षा जास्त युजर्स होते आणि त्यावेळी यूट्यूब एक महत्त्वपूर्ण व्यवसाय साधन बनले होते. अनेक क्रिएटर्स, व्लॉगर्स आणि ब्रँड्सने यूट्यूबवर त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. या काळात यूट्यूबने यूट्यूब रेड, आताचे यूट्यूब प्रीमियम सारखे नवीन सदस्यता आधारित सेवा सुरू केल्या, ज्यामुळे युजर्सना जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहता आले. आज यूट्यूब हा जगातील सर्वात मोठा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. युजर्स विविध प्रकारच्या कंटेंटचा आनंद घेतात, जसे की म्युझिक व्हिडिओ, गेमिंग, व्लॉग्स, शैक्षणिक सामग्री आणि बरेच काही. आता यूट्यूब क्रिएटर्ससाठी एक व्यवसायाची संधी बनला आहे, जिथे त्यांना ॲड्स, स्पॉन्सरशिप्स आणि मर्चंडायझिंगच्या माध्यमातून उत्पन्न कमवता येते. याशिवाय यूट्यूब शॉर्ट्सच्या रूपात लघु व्हिडिओचा आणखी एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे, जो टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सला स्पर्धा देत आहे. जावेद करीम यांच्या या अनोख्या कल्पनेने आणि त्याच्या अंमलबजावणीने जगभरातील लोकांना एक नवे व्यासपीठ मिळवून दिले, ज्यावर ते त्यांच्या विचारांपासून ते अनुभवापर्यंत सर्व काही शेअर करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.